या वीक मध्येच दीपिका आणि रणवीर सिंग यांच्या सेकंड प्रेग्नेन्सीची न्यूज आली. तिची फर्स्ट प्रेग्नेन्सी सप्टेंबर 2024, ते पण सिझेरियन सेक्शन. मग त्याच्यानंतर ह्या गोष्टी चालू झाल्या की खूपच लवकर घेतलाय हा चान्स. तर आज याविषयीच बोलूया. सायन्स असं म्हणतं की तुमच्या 2 डिलिव्हरीज मध्ये कमीत कमी 20 ते 24 महिन्यांचं अंतर पाहिजे. तर दीपिकाच्या केसमध्ये पाहिलं तर जर तिची ही डिलिव्हरी आपण सप्टेंबर टू नोव्हेंबर 26 मध्ये एक्सपेक्ट केली तर ते अंतर बरोबर आहे. म्हणजे सायंटिफिकली रित्या दे हॅव प्लॅन ऑन अ राईट टाइम. पण मग फक्त हा एकच क्रायटेरिया आहे का? तर नक्कीच नाही. कारण की जेव्हा तुम्ही सेकंड बेबी प्लॅन करतात तेव्हा ते ड्युरेशन किती आहे यापेक्षा आईची मानसिक आणि शारीरिक तयारी आहे का हे बघणं जास्त महत्वाचं असतं. जर आईची शारीरिक आणि मानसिक तयारी नसेल तर तुम्ही निश्चितच सेकंड प्रेग्नन्सी ही डिले करायला पाहिजे. पण जर आईला असं वाटत असेल की ती सुदृढ आहे आणि ती मानसिकरित्या सुद्धा दुसऱ्या बाळाची जबाबदारी घ्यायला तयार आहे, तिला कोणत्याही प्रकारची शारीरिक दुखणी वाटत नाहीये, ती स्वतःला हेल्दी आणि हॅप्पी फील करते या विचाराने की ती परत आई होणार आहे, तर निश्चितच तुम्ही सेकंड चान्स घेऊ शकतात. सेकंड सिझेरियन जेव्हा आपण इमिजिएटली प्लॅन करतो आणि तिच्यामध्ये कमी अंतर असतं तेव्हा ती हाय रिस्क असते. पण निश्चितच अशा हाय रिस्क प्रेग्नन्सी आजकाल आपण इझिली टॅकल करू शकतो. तेव्हा या गोष्टी तुमच्या गायनेकॉलॉजिस्ट सोबत डिस्कस करा. प्लॅन युअर सेकंड प्रेग्नन्सी व्हेन यू आर रेडी. टेक केअर. बाय.